हे म्हणले की ह्याला कसं काय कळलं, मी मला ते मला बोललो तुम्ही म्हातारा मिळलं म्हणून. म्हणजे ह्याला काहीतरी हाय. कुत्रं जागा कशी बसतो माहिती आहे का, बेट लावलेला असतो, बेटची कक्ष ठरलेली असते, ते पुढे कुत्रं जात नाही. कोण जरी फिरलं ते कक्षेच्या बाहेर जात नाही. बोंबलतं 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 नो ऑप्शन. माहिती आहे का तुला हे? असा भक्त जेव्हा म्हणतो भक्त तेव्हा उत्तर होतो. विषय वासना बाधित आहे म्हणा, फिरताय 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 काही चालत नाही. टग्यास उपयोग आहे, टग्यास म्हणून उपयोग नाही काय. म्हणून जर बेट लागला बेट पाठीशी दादा म्हणे इकडे बेट लावलाय पाठीशी, असं हुक लावलाय, तांगड्या किती पण तू वर कर, गळ्यात ते बेल्ट बाहेर निघत नाही. क्वाय 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 किती पण. वासना रूपी जी शक्ती आहे अशी मग फिरवत असते. सगळ्यात अवघड आणि सगळ्यात सोपं किरण गुरुचा होणं. काय कळलं? सगळ्यात अवघड सगळ्यात सोपं. सगळ्यात अवघड का सांगा बरं मॅडम? नाही हो, मन वडाय वडाय थोडस कुर्णात जाऊन फिरून येतो. मन म्हणतं का नाही? मन काय म्हणणार किरण? थोडस जरा कुर्णात बिरणात जरा जाऊन फिरून फिरून मस्तपैकी येतो, नंतर मी तुमचाच परत आहे, तुझाच की रे गुरु राया. मला सांगा, नाकाचं रंध्र माणसाला दिले कशासाठी? आता मुद्दा हा काय आहे ती? श्वास घ्यायला दिले. नाकाचं रंध्र. मी श्वास उच्छ्वास विचारलो नाही. तुम्ही श्वास घेऊ शकता त्यासाठी नाक पाय असं काही नाही. हा हा कसला वास? तुम्हाला वास येतो का? नाकाचं रंध्र सुगंध करता दिले. कशात दिले? पण तुम्ही वापर दुर्गंधी करता करता. तर मात्र तो पार्ट एक आहे, गंध तर मात्र. मी मागच्या सांगितलं मुलाखतीमध्ये की तुमच्या टॉवेलचा जेव्हा तुम्हाला वास येईल, अंग पुसलेल्या टॉवेलचा वास तुम्हाला जर येत असेल तर तुमचं नाक जागृत आहे म्हणायचं. किती जणांना येतो टॉवेलचा वास? किती जणांचे टॉवेल 8 दिवसानं 10 दिवसानं टाकायला लागतात किंवा घरची काढून घेतात. ते पार कळकट्ट मलकट झाले तरी द्यायचं नाही. अरे काळा पडलाय की असू दे की, आजची दिवस वापरतो. इतके नाकातली रंध्र घाण झाली तुमची. काय कळलं? 7 दिवस अगोदर कुत्र्याला कळतं की तिथं काय घडणार आहे नाकाने. काय कळलं? कुत्र्याचं नाही, कुत्र्याला. अगोदर 7 दिवस कळतं की काय ती घटना घडणार आहे. पण माणसाला काही कळत नाही. मिरांसह म्हणतो पण मिलो जो प्राणी सर्व भक्षण तो आहे, त्याला जे ज्ञान आहे ते माणसाला ज्ञान नाही.
जे तुमच्या ह्याला कळतंय, कोणाला कळतं माणसाला सांगितलं मी, पाणीला कळते ते माणसाला कळणं झालंय, उंदराला कळते ते माणसाला कळणं झालंय, है ना? मग खऱ्या अर्थानं श्रेष्ठ उंदीर आहे का नाही, पाल आहे का नाही, हिचा उत्तर भगवंताने लवकर करावं. तुमचं उत्तर काय करायचं? तुम्हाला सगळी सपोर्टला लागतायत, पाल पाहिजे, उंदीर पाहिजे, सांगण्याकरता प्रत्येक तुम्हाला गोष्टी पाहिजेत ना. तुम्ही सांगा तुमच्यापेक्षा श्रेष्ठ पाल आहे का नाही, की तुम्ही अडचणी निर्माण करता ती तुम्हाला सांगते येऊन, ए बाई तू अडचण निर्माण केलीस. वाक्य सुंदर आहे दासबोधमध्ये. काय आहे? कोण कोण म्हणते माझे घर, शेवटी मूर्ख म्हणते माझे घर. मूर्ख म्हणजे मनुष्य. उंदीर म्हणते माझे घर, पाल म्हणते माझे घर, ढेकून म्हणते माझे घर, पिसू म्हणते माझे घर, शेवटी मूर्ख म्हणते माझे घर. बांधतंय घर हे, राहतात ती. भाडं भरतंय हे, राहतात ती. कधी बघितलं कावळ्यानं भाडं भरलं होतं, आमच्या घराच्या वर येऊन थांबलंय ते. माणसाला घर बांधायला का लागते? त्याची कारण सगळी हीच आहे की माणसाला सगळ्यांना सपोर्ट द्यायला लागतो. मग प्रश्न तर काय विचारला मी शेवटी? आता प्रश्न काय विचारला होता शेवटचा प्रश्न? त्याच्या अगोदर मी नाकामध्ये जाऊन बसला. नाही, तुमचा उद्धार हा कधी होणार? तुम्ही पाय घुसला इकडे मागच. मी तुम्हाला सगळे प्राणी सांगितले, शेवटी मला सांगितलं मी की मनुष्य जो आहे हा भवसागरातून पार कधी जाणार? त्याकरता काय करावं लागल? गुरु आज्ञा म्हणून प्रमाण अर्पणी जडयता जीवन. काय सांगितलं? गुरु आज्ञा म्हणून प्रमाण अर्पणी जनयता जीवन, तनु मन धन पंचप्राण विचले कार्यार्था. अशी तुमची जेव्हा देहाची अवस्था तयार होईल, तुम्ही भवसागरात नाटमध्ये पार जा. चला उत्तर द्या. 20 लाख कमवले कोणासाठी? कुणासाठी? कशासाठी? पोटासाठी, खंडाळ्याच्या घाटासाठी. तुम्ही कमवताय कोणासाठी? हा अहो बोला की. सापडत आहे तुम्हाला? कुणाकडे कमवतोय मॅडम? हा किती वर्ष? हा तर करावायचं. बर पुढं. परमेश्वरानं प्रत्येकाला एक कला दिली, मान्य आहे का? परमेश्वरानं प्रत्येकाला एक कला दिली आहे. कला देऊन तुम्हाला खडी पाठवले, सॅम्पल म्हणून खडी पाठवले, मान्य आहे का? की ती कला जर तुम्ही वृद्धिंगत केली तर ती पिढ्यांचा उद्धार होईल. काय सांगतोय? असं असताना सुद्धा तुम्ही केवळ वाचण्याच्या आहारी गेल्यामुळे ती कला वृद्धिगत होत नाही. तुम्ही काय सांगितलं? परमेश्वराने प्रत्येकाला कला दिली. कोणी असा नाही या विश्वामध्ये जन्म आलेला
की जो टाकाऊ आहे म्हणून असं कोणीच नाही. प्रत्येक व्यक्ती ही काहीतरी त्यात गुणधर्म असे आहेत आणि ते गुणधर्म घालूनच त्याला पॅकिंग घरी करून पाठवलं परमेश्वराने. असं असताना सुद्धा तुम्ही त्या गुणधर्माचा वापर स्वतःच्या उपभोगाकरता न करता, विकासाकरता न करता, वासनेच्या आहारी गेल्यामुळं जीवनाचा उद्देश तुमचा काय झाला, वाया गेला. यामुळं तुमचं आयुष्य वार्धक्यात गेल्यानंतर सुद्धा तुम्हाला दुसऱ्यापेक्षा हात पसरायला लागतात उदरनिर्वाहासाठी, आणि भावी पिढ्या सुद्धा हात पसरत राहतात. हे पटतंय का मी बोलतोय? कोणीही टाकावं नाही विश्वामध्ये. या प्रत्येक व्यक्ती, प्राणी असतील, पक्षी असतील, वनस्पती असतील, जे सगळ्या टिकाऊ आहे, तर मनुष्य टाकाव असू शकत नाही. काय सांगते? तर प्राणी पक्षी आज साधी तुळस तुम्ही घ्या, ती तुळस टिकाऊ आहे. तुम्ही दुर्वा घ्या, त्या टिकाऊ आहे. पानगवत घ्या, ते टिकाऊ आहे. पण मनुष्य एवढा मोठा 5 फुटी देह टाकावा असं कसं? पण मनुष्य तर कुठलाही प्राणी हा वासनेच्या आहारी जात नाही. आहारी जाणं पूर्णत्व करणं फरक आहे. आणि पुढच्या पिढ्या त्याच वासना पुन्हा वृद्धिंगत करतात. तुम्ही जन्माला आल्यानंतर किती कुटुंबात गर्भश्रीमंती होती? तुम्ही अभिमानाने सांगता की आम्ही आल्यानंतर आम्ही कमवलं, आम्ही मोठं झालो. म्हणजे 100% तुमच्या अगोदरच्या पिढ्यात पापच शिल्लक होतं. उत्तर आहे तुमचे जरी ते हाडामासाने जवळचे असले तरी सुद्धा ते पापच करत होते, म्हणून त्यांना शिल्लक लक्ष्मी राहिली नाही. म्हणजे ते पुण्यवान असते तर तुम्ही गर्भश्रीमंत घरच्या मनाला असते. प्रत्येकही आता तुमच्या जीवनामध्ये तुमचा मूळ आधार आता काय आहे? धन हा तुमचा मूळ आधार झाला का? याचं कार्यकर्तृत्व पापच राहणार. कारण 100% धन हे कधी पुण्याला कमवलं जातच नाही. 100% धन कधी पुण्याला कमवलं जातच नाही. दान देताना पुण्य मिळवून देत असतात. काय सांगतोय? पापानं कमवलेलं धनातलं काही अंशदान हे पुण्य कमवण्याकरता असतं, सगळं नव्हे. मग तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जर परमेश्वर निवडला तर धन तुमच्या मागं लागल. धन तुम्हाला मागायची गरज लागणार नाही. काय म्हणते? परमेश्वर निवडला तर मागा लागला तर नाही. परमेश्वर काय पोरगी नाही मागा द्यायला लागायला.
गरज नाही. धन तुमच्या मागं लागेल. परमेश्वर निवडला म्हणजे तुम्ही सिद्धी प्राप्त केली. विषय समजतंय? दोन प्रकार तुम्हाला जीवन जगायचंय. एक, तुम्हाला जन्माला घालताना परमेश्वर काही कला घातली ती जन्माला आहे, त्या कलेच्या आधारे तुम्हाला पुढच्या 3 पिढ्यांचा उद्धार करायचा आहे. परत तुम्ही जन्म घ्यायसाठी हा तुम्हाला एक पार्ट आहे. आणि दुसरा तुम्हाला पार्ट असा दिला आहे की तुम्हाला हे जर जमत नसेल तर आहे हे जीवन परमेश्वर अर्पण करा. तुमच्या दोन्ही वेळचे अन्न जसं तो करून. काय सांगतोय? पुष्कळ प्रकारचे आजपर्यंत संत महंत होऊन गेले की ज्याला कधीच काही कमी पडलं नाही. भरपूर आहेत विश्वामध्ये अशी संत महंत की त्यांना जगवायचं काम परमेश्वर करतो. तो करत आला आजपर्यंत. आणि तुम्हाला मात्र 2 वेळच्या अन्नासाठी पुढच्या पिढीवर अवलंबून राहावं लागतं. मुलांना पैसे पाठवले येतो, कसं करायचं हे तुमच्यावर वेळ येते. त्याचं कारण काय? तुमच्यापैकी इथं बसलेली असे किती पालक आहेत की जे मुलांच्यावर अवलंबून राहणारे आहेत. मला मुलांनी जगवावं अशी त्यांची इच्छा आहे, म्हातारपणी मला सांभाळावं अशी इच्छा आहे, असे किती पालक इथं बसलेले आहेत. आणि असे जे पालक आहेत ते फेल आहेत. ते चुकीची चॉईस केली. किंबहुना या विषयाला संगोपन तुम्ही जर मुलांचं करत असाल तर ते करू नका. कारण तुम्हाला मुलं पुढची सांभाळणार नाहीत, हे सत्य. म्हणजे गुरुमार्गात आहे म्हणून तुम्हाला खोटं नाही बोलायचं, तुझ्याशी खरं बोलायचं. काय सांगतोय? तुम्हाला मुलं सांभाळणार नाहीत आणि त्यांना सुद्धा त्यांची मुलं सांभाळणार नाहीत. त्यालाच कलियुग म्हणायचं. मग तुम्ही किती उच्च पदावर मुलांना नेऊन ठेवलं तरी सुद्धा मागचा काळ वेगळा गेला आमच्यापर्यंत. एक जाणीव होती की माझा बाप आहे, माझी आई आहे, माझा मुलगा आहे, ही जाणीव होती मागच्या काळापर्यंत. इथून पुढचं काय ती नसणार आहे. काय तशी परिस्थिती येणार आहे भविष्यामध्ये. अहो, तो हप्ता भरणार आहे, तुमचं संगोपन करणार. काय करणार तो? पूर्वीच्या काळामध्ये अन्नधान्य भरपूर पिकायचं, नातेवाईकांना वाटलं जायचं. आज 100 ग्रॅम तुम्ही आणताय विकत. पुढची पिढी तुमच्याकडं हंडे ठेवणार नाही पाण्यासाठी, बाटल्यावरून ठेवल बिस्लरीच्या. आमच्या लग्नाच्या काळापर्यंत हंडे होते. 100 कंबर धरायची त्यासाठी, हांडा उचलली कंबर पकडायची. आता हंडे बंद झाले, फिल्टर आता आले, ॲक्वा आला, बाटल्या भरल्या जात होत्या, जात आहेत. भविष्यात ॲक्वाला बटन चालू कुणी करायचं ते? कुणी ते पाणी गोळा जमा करायचं? हॅलो, एक बॉक्स आणून टाकता का?
बिस्लरीचं स्वस्त पडतं. हा पुढचा काय येणार आता? त्याला जर बिस्लरी बॉक्स आणलं त्याला सांगितलं जातं बाबांच्या रूम मध्ये एक बॉक्स नेऊन ठेव. मला वेळ नाहीये ठेवायला. पूर्वी भाकरीशिवाय अन्न नव्हतं. आता कधीतरी भाकरी. चेंज म्हणून भाकरी खाऊया आता. पूर्वी तुपाशिवाय भाकरी नव्हती. तूप ईश तूप. तेल तूप दही दूध नावं काढू नका. ते मांजरा कुत्र्यासाठी असतं. आता मशीन भाकरी तयार होती. मळायची कुणी ती? आणि आता काय झालंय, शिक्षण आता संपलं माझं. पण भाकरी मळायची मी कधी मला माहितीच नव्हतं. आज मशीन कर भाकरी. पूर्वी पाय धुतल्याशिवाय पाय धुतल्याशिवाय एंट्री नसायची. आमच्या किचन मध्ये सॉक्स असतात. चप्पल सुद्धा असते. ही वेगळी आहे किचनसाठी, ती वॉशरूमसाठी, ती बाहेर जाण्यासाठी. असं सगळं आहे. पण आजार जर तो शरीराला, चप्पला कधी आजार नाही झाला आजपर्यंत. याचं कारण काय? कारण शरीराला गुरुत्वाकर्षण लागतच नाही. पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण लागत नाही. त्याला बॅड कंडक्टर लागतंय आमचं मध्ये, सॉक्स किंवा चप्पलचं. त्यामुळं धनुर्वाण जे कनेक्शन आहे तुटलं गेलं, आजार जडले. बाई सकाळी पोळ्या करून ठेवती, संध्याकाळपर्यंत गरम करून घेतले चालतात. पूर्वी वाक्य असायचं, अर्धी जादा खायची, खाल्लीच पाहिजे. आता खाणार का? लागणार आहे का? वाया जायला नको. कसलं प्रेम वाढत चाललंय बघा. त्याच्या पुढचं वाक्य असतं, अर्धीच खा, झोप येईल तुला. चुकून एक खाशील, खाऊ नकोस. कुठे गेला तो काळ? आणि चुलीवरची भाकरी बघायलाच मिळणार नाही तुम्हाला. कुठेतरी शॉपिंग मध्ये एक ठिकाणी हे असते बघा, धर्मशास्त्रात कुठे मंदिरात गेलं ना, चुलीवरची भाकरी 50 रुपये. काल गेला तो, देवगडला होतो. सकस आहार त्यात होता. नंतर काय आलं, केमिकल आहार सुरू झाला. गॅस हे केमिकल आहे. माणसं गॅसवर बसायला लागली. साधना किती महत्वाची आहे बघा तुम्ही. साधना जर तुम्ही केली नाही ना, तर तुमच्या शरीरात 50% आजारच जडणार. हे सगळं बदलत चाललंय ह्या जगातलं. तुम्ही जर आता म्हटलं मी उद्यापासून चूल ठेवतो, चुली स्वयंपाक करतो, तर जगात तुम्हाला माणसं म्हणतील ही येडे लागले. पण महाराज पण येडा, ह्याचा भक्त पण येडा. आता रोबो येतील तुमच्या घरी काही दिवसांनी. तुमच्या घरी आता तिथनं पुढं ह्याची गरज नाही, वेटरची गरज नाही. तुम्हाला रोबो आणलं करून देतील खायला. मग तुम्ही चूल पेटवणार का?
एकच करू शकतं, ते म्हणजे साधना. माणसाने यंत्र बनवलं, ते माणसाचं बनवलेलं यंत्र माणसाला खाऊन टाकणार. काय सांगितलं? माणसाने यंत्र बनवलं प्रगतीसाठी, पण इतकी प्रगती माणूस करणार की माणसाला ते यंत्र खाऊन टाकणार. थांबवायचं काम एकच करू शकतं, तुमचं मेडिटेशन. कारण माणूस एक यंत्र आहे, ते ईश्वराने बनवलेलं आहे. आणि त्या यंत्राला जर आपण मंत्र दिला नाही, ओम श्री साईनाथाय नमः, तर यंत्र मग तुमचं दुसरं तुम्ही बनवलेलं यंत्र जे आहे ते तुम्हाला खाऊन टाकणार. आणि आज तुमचं जीवन हे पूर्ण यंत्राशी निगडीत आहे. तुम्ही त्याला नावं घेताय, मोबाईल, लॅपटॉप, है ना, ही नावं तुम्ही घेता, यंत्र सगळी आहे ती. तुम्हाला समोर व्यक्ती आल्यानंतर गुणदोष नंतर कळतील, पण तुम्हाला मोबाईलवरची जी व्यक्ती असेल ती आणि गोड लागेल तुम्हाला वाटेल. का? दोष कळत नाही. मोबाईलवर दोष कुठे कळत आहे? 8 तास कामगार काम करतो. तुम्ही पिक्चर जर काढलं, व्हिडिओ तुम्ही काढला, 8 तास काम केलेलं, तर त्या पिक्चर काढलेल्या पिक्चरमध्ये त्याच्या घामाचा वास येणार नाही काही. पण प्रत्यक्ष तुम्ही जेव्हा तिथे उभा असाल तेव्हा काम करताना घामाचा वास येईल, आणि ते प्रॅक्टिकली असणार आहे, ते नॅचरल असणार आहे. आणि शूटिंग केल्यामध्ये घामाचा वास येणार नाही, वातावरणाचा कुठला वास येणार नाही, झाडांचा वास येणार नाही, पक्ष्यांचा तुम्हाला काही कुठलाही गंध येणार नाही, कारण ते आर्टिफिशियल सगळं आहे. तुम्ही बिस्लरी म्हणून जे पाणी पिताय त्यातूनही तुमच्या शरीरामध्ये आज काय जातंय? प्लास्टिक जातंय. तुम्ही थांबू शकत नाही. म्हणून न्यास म्हणजे ते न्यास, हे न्यासानं सगळ्या रंध्र मोकळी होतात बॉडीतली, आणि सगळी घाण बाहेर पडते बॉडीतली. भविष्य काळ कमवणं अवघड राहणार नाही, जगणं अवघड राहणार नाही. ओके, समजून घ्या. कमवणं अवघड नाही, भविष्य काळ जगणं अवघड आहे. लाखात पगार असतील, स्वतः करता येणार नाही, माया राहणार नाही, घास भरवता येणार नाही तुम्हाला. पाठीवर कोण तुमच्या हात फिरवणार नाही कसा आहे म्हणून. माणसं माणसाकरता रडणार नाहीत भविष्यात, रडणं थांबून जाणार, डोळे आटणार माणसांची भविष्यामध्ये. अशातही जी स्पिरिच्युअल लोक असतील त्यांच्या पाठी भगवंत राहणार. एकंदरीत काय, निरोगी शरीरासाठी साधना महत्वाची. तुम्हाला पुनर्जन्माची इच्छा असेल, कर्म करत राहा. जन्म नको असतील तर आता ठरवा काय करायचं. पुन्हा जन्म कधी येईल, पुन्हा गुरुभेट कधी होईल, पुन्हा आत्मज्ञान कधी होईल सांगता येत नाही. कारण तुम्ही कर्म किती उभी करणार डोंगरासारखी, तितके जन्माला परत तुमच्या विरुद्ध हे सगळे वासने तुमच्या जन्म येत राहणार तुमच्या, आणि वासने जन्मामध्ये गुरुभेट होत नाही. आज कुठंतरी स्पिरिच्युअल तुमच्या बॉडीमध्ये थोडंफार शिल्लक आहे म्हणून गुरुभेट झाली, किंवा 100% वासना जन्माला येते
मुरबेट नाही होत. हा मूळ असण्याचा कारक ओंकार आहे. ते मागे सांगितलं होतं. तो नुसता वरचा चांद जो आहे तो सुफीपंथ आहे. ओंकाराची समोरची खाली केली तर गणपती तयार होतो. मूळ गणपती सचेत जिथपर्यंत कोण पोचलेलंच नाही. कुठलाही अवतारी पुरुष सह्याद्रीपर्यंत पोहोचलेला नाही नाथ सोडले तर. सुफी सगळी चांदची पूजा करतात. त्याचं कारण काय आहे तर चांद वरचा जो आहे गणपतीचा त्याची पूजा सुफी करतात. आणि हिंदू पूर्ण ओंकारचं पूजन करतो. म्हणजे पूर्ण एनर्जी सगळी हिंदूंच्या कक्षेमध्ये, पण त्या ती घेता येत नाही. पण 18 पगड जाती, 18 पगड देव, 33 कोटी देव. तुम्हाला जर विचारलं तुमच्या घराण्याची संस्कृती काय येत आज, तुम्ही सांगू शकत नाही. सगळं लोक पावलं. सगळ्या देवदेवता, सगळ्या उपास्य पद्धती, सगळे कुलधर्म कुलाच्या सगळे या ओंकारनं बाहेर पडले. याचं कार्यकर्तृत्व दत्तपंथ पहिला करतो. दत्तपंथ अति प्रखर आहे. शंभर टक्के प्रखर दत्तपंथ आहे. मला सांगितलं मी तुम्हाला. 60% प्रकार हा नाथपंथ आहे. 100% सौम्य हा सुफीपंथ आहे. ज्ञानेश्वरांनी पसायदार निर्माण केलं. पसायदार म्हणजे काय? पसायवर ज्ञान दे फक्त माणसाला, पुष्कळ. श्रीमद भगवद्गीता ही फक्त पसावर दे म्हणून सांगितली ज्ञानेश्वरांनी. तो पसावर करणार नाही म्हणून दादांनी त्याचं रूपांतर एका प्रार्थनेत केलं, दैनंदिन प्रार्थनेमध्ये. अर्थ एकच आहे. प्रत्येक धर्मग्रंथ श्रेष्ठ मानला जातो. त्याचं जर नाव घेतलं नाही तर मुक्ती मिळणार नाही सांगितलं जातं. रामामध्ये सांगितलं रामाचं नाव जर नाही घेतलं तर मुक्ती मिळणार नाही. कृष्णाच्या ग्रंथात सांगितलं कृष्णाचं नाव घेतलं तर मुक्ती मिळणार नाही. शिवाच्या ग्रंथात सांगितलं तर शिवाचं नाव घेतलं तर मुक्ती मिळणार नाही. देवीचा तो बिगर ग्रंथ काढा, देवीच्या ग्रंथ सांगितलं देवीचं नाव घेतलं तर मुक्ती मिळणार नाही. पण नक्की मुक्ती मिळणार कशामध्ये माणसाला कळत नाही. अशी एक साधना तयार दादाने केली, नाथाने तयार केली. त्या सगळं आलं ती म्हणजे आपली साधना. आता राम आहे, कृष्ण आहे, शिव आहेत, देवी आहे, सगळं देतं. भावी पिढ्यांनी हे करणं हेच महत्वाचं. आज जानवं यांच्या गळ्यात जानवं आहे ते का घालायचं त्याला माहित नाही. त्याचे नियम काय माहित नाहीत. वडिलांनी कंपल्सरी केलं मग पूर्व जानवं घालते. धर्मात आहे म्हणून वडील जानवं घालतायत. समाज काय बघायची त्या भीती आहे म्हणून ते जानवं घातलं जातं. त्यामध्ये शास्त्रीय कारण काहीच माहित नाही. आणि काही लोक अभिमानाने सांगतात आम्ही जानवं काढून टाकलं. अशी पण काय लोक आहेत. रोग लागेल म्हणून मांसाहार बंद केला जातो. रोग लागेल म्हणून मद्यपान बंद केलं जातं. रोग लागेल म्हणून व्यसनं बंद केली जातात. व्यसनं बंद करायचं कारण रोग लागेल म्हणून. जेवढी भक्ती भगवंतावर नाही तेवढी भक्ती त्या व्यसनांच्यावर जास्त आहे. त्याचं कारण कधी अंतःकरणापासून गुरु किती जोडला बघा बरं.
ही देवा तू मला पाहिजे म्हणून किती किती जणांनी गुरु जोडला, का पर्याय नाही म्हणून गुरु जोडला गेला. वर्षात एकदा देवा जायचं असतं म्हणून देव केला गेला, का देवाला जर करमत नाही म्हणून देव केला गेला. माहेरी जर नारळ दिराला देव कोपळ म्हणून देवाला गेलं, का देव स्वप्नात आला म्हणून देवाला गेलं. स्वप्नात देव येणार आपण एवढं पवित्र किती माणसं पवित्र झालीत का. आपण देवाला रोज हाक मारतो, देवा देवा देवा. देव तुम्हाला कधी हाक मारणार भक्त म्हणून. किती लोकांच्या मनात असतं की बाबा नाही काही साधना केशिवाय मी अन्न खाणार नाही. आतून किती येतं आणि ती यायला दिवस किती गेले. किती लोकांना कटकट वाटत साधनेची तुमच्या. एक नाव आहे आत्मसाक्षात्कार, तो होणार कधी. आता शिवतत्व जे आहे ते मिळतं कोणाला. शिवतत्व कोणाला मिळतं. सगळे शांत आहेत. किती वाजले बा, भूक लागली का. 15 मिनिटं. दुपारच्या सेशनमध्ये पान सुपारी नारळ प्रत्येकी आहे. आणि जर आता तुम्ही पैसे मारले असते 200 रुपये, त्यांनी काय मारायची गरज नाही. फक्त 5 रुपयांना 200चा वेळा आहे प्रत्येकी. प्रतिभा बाहेर दुपारच्या सेशनमध्ये. मध्ये जो तो हॉल्ट मिळेल त्यात तुम्ही जेवण खाण विडा घेऊन या. जेवण खाण करून या, विडा घेऊन या. सगळा विषय रोखवून जातो ना. बरं का शिवते यात काय. आत्ता आपण जे काही सांगितलं ते सगळं समजलं का. शिव जरी तुम्हाला या गॅलेक्सीत ठेवलं, ह्या गॅलेक्सीचे मालक हे शिव आहेत. शिवांचा आणि महादेवांचा संबंध नाही. हे गॅलेक्सीचे मालक शिव आहेत की ज्यात तुम्ही जन्म घेतला. अनेक गॅलेक्सी, कोट्यवधी गॅलेक्सीचे मालक महादेव आहेत. एक गॅलेक्सी एक शिव. थोडक्यात तुम्ही डोक्यात ठेवा. अनेक गॅलेक्सी, कोट्यवधी गॅलेक्सीचे मालक शिव आहेत. सॉरी महादेव आहेत. महादेव पार्वती वगैरे तुम्ही ही सगळी नावं घेताय, हे ब्रह्मांडाचे मालक आहेत. ब्रह्मांड एक गॅलेक्सी, त्या एका गॅलेक्सीचे तुम्ही एक पार्ट आहात. ती गॅलेक्सीचे जे अंडर आहे ते शिव आहेत. ह्या ज्या पिंडी आहेत हे प्रतीक आहे, शिवाचं प्रतीक आहे. कैलासावर जो पर्वत आहे, कैलास राणा, ते महादेव पार्वतीचं ते स्थान आहे. त्या महादेवांचा आणि ह्या शिवाचा, महादेवाचं एक रूप म्हणजे शिव, एक रूप. आणि महादेव जे जन्माला आले ते कामेश्वर शिवातून जन्माला आले. कामेश्वर रूपातून. कामेश्वर आणि कामेश्वर ही प्रथम स्थान आहे.
त्यातून महादेव आणि शिव वेगळी दोन स्थानं. कामाखेडा जर जाणं झाला असेल तर कामेश्वर शिव फोटो आहे वेगळा. तर तुम्ही या जन्मात शिवापर्यंत जरी पोचला, तुमच्या देहाचा मालक शिव आहे आणि देहात वास करतो तो जीव आहे. देहात जो वास करतो तो जीव आहे. देहाचा मालक शिव आहे. आत्मसाक्षात्काराने तुमचा शिव जागृत होईल. आणि आत्मसाक्षात्कार गुरुशिवाय होणार नाही. गुरुने तुमचं जोपर्यंत नामी तत्व जागृत करत नाही तोपर्यंत तुम्हाला स्वतः काय ते कळणार नाही. नामी तत्व जेव्हा जागृत तुमचं होईल तर तुम्ही कोण आहात तुम्हाला कळायला लागेल. मग आत्मसाक्षात्कार होईल आणि मग शिवाची ओळख होईल. तुमच्या जीवनाचा आज आधार पैसा आहे, पण जेव्हा तुम्ही शिवाची ओळख केली तुमची ओळख होईल. तुमचा जीवनाचा आधार परमेश्वर आहे, पैसा राहणार नाही. तुम्ही कुठल्याही मोहमायात अडकणार नाही त्यावेळेस. शिवाचा मालक महादेव. मालक महादेव नाही, शिवाचा मालक शिवच. गॅलेक्सीचा मालक शिव आहे. प्रयागादी तीर्थे पदी नम्र होता. असे अनेक प्रयागादी तीर्थ ज्यांच्या पायाच्या चरणात नम्र आहेत सद्गुरू साईनाथ महाराज गुरु, त्यांच्या आशीर्वादाने हे सगळं झालं. इथपर्यंत पोचू शकलो. बाबांच्या आशीर्वादाने काय पोचू शकलो की बाबांच्या श्रद्धा सबुरी आहे. इतर गुरु पहिले तुमचे काय घेणार, परीक्षा घेणार, मग तुम्हाला देणार. तसे बाबा नाहीये. जसं आहात तसं तुम्हाला घेतले त्यांनी. सबुरीमध्ये फार मोठा अर्थ आहे. एका दिवसापासून मृत्यूपर्यंत जी मधला जो स्पेस तुमचा आहे तो सगळी सबुरीमध्ये मोडला जातो. तुम्ही जेव्हा 4 लोक तयार कराल, मला सांगितलं होतं लोककल्याण कराल, तेव्हा खऱ्या अर्थाने बाबांची सेवा सुरू होईल. तुम्ही स्वतः करता तोपर्यंत मागताय तोपर्यंत तुमची सेवा बाबा करतायत. आपण स्वतःला आपल्या मनाला विचारायचं बाबांसाठी आपण काय केलं. आपण सगळं आपल्याकरता करतो. साधना आपल्याकरता करतोय, आरती आपल्याकरता करतोय, पैसा आपल्याकरता कमवतोय, इथं आपल्याकरता येतोय, जातोय आपल्याकरता. आपण बाबांच्या करता कधी सुरू होईल किंवा आपण कार्य म्हणून करू. 4 लोक आपण बाबांच्या नावाची तयार करू, तेव्हा खऱ्या अर्थानं आपण बाबांचा काहीतरी सेवा म्हणून करायला लागलो. ती स्थिती अवस्था आहे. काहीच कळत नाही, उत्पत्ती अवस्था आहे. जोपर्यंत मला काहीतरी पाहिजे ही अपेक्षा आहे तोपर्यंत उत्पत्तीची अवस्था चालू आपली. सोपं गणित आहे. जेव्हा माझ्याकडून इतरांना काहीतरी मिळावं यापेक्षा सुरू होईल तुमची आतून, तेव्हा ती स्थिती अवस्था सुरू होईल. त्याच्यानंतर लय अवस्था म्हणजे शिवावस्था आहे. आता रुद्राष्टमा घातला ही फक्त ओळख तुम्हाला दिली करून, पूर्णत्व नाही, सुरुवात. तो टिकवायचा का नाही तुमच्या हातात आहे. ज्यांना मिळालं तर टिकवायचं त्याच्या हातात आहे. पत्नी ही अवस्था आहे ना, नवरा ही अवस्था आहे ना, तसंच आहे ते. लहानपणी अन्न खातो असताना देह तोच आहे, आजही देह तोच असणार आहे, म्हातारपणी देह तोच असणार आहे, पण अवस्था मात्र बदलली. पण त्या अवस्थेमध्ये काय मिळणार तुम्हाला. आज तुमचा मालक कोण आहे.
जीवन आहे, कर्म. तुमचा मालक कर्म आहे, आज तो शिव झाला पाहिजे. समजते का बोललं जाते? तुमचा मालक कर्म म्हणजे काय? तुमचं वाक्य, मी नाही केलं तर पैसे कसे कमवणार, पोट कसं भरणार, पुढचं कसं चालणार, तुमच्याकडे कसं येणार, है ना? हे जे सगळं तुम्ही सांगताय हे कर्म झालं. तुमचा मालक कोण झाला? कर्म. तो शिव कधी होईल? शिव होणं म्हणजे काय? निश्चिंत. आलं डन, नाही आलं डन. माझी मला काळजी नाही, त्याला काळजी माझी. तुम्हाला काळजी आहे की नाही? हप्ता थाटल, काहीतरी होईल, है ना? शिक्षण मुलांचं कसं व्हायचं, घर कसं चालायचं, ही तुम्हाला काळजी आहे. जेव्हा काळजी सगळी संपून जाईल ही अवस्था म्हणजे शिव. कुठली काळजी राहतच नाही ती. काय आहे का ठीक, नाही का ठीक. आगंतुक सांगते सर्व नको तर ज्ञान गर्व शोधित तुझा निजी ठेवा भिन्न मुली नाही, ती अवस्था. काय करू? कर्तव्य होत राहतात. पण कुठलीही कुशात तुझं मन अडकणार नाही, ती अवस्था. शिवावस्थेत तुम्ही गेला ते कधी जाल? त्याच्या अगोदर आत्मसाक्षात्कार आहे. तुम्ही कोण आहात, है ना? आता तुम्ही माळ घातली समजा, म्हणजे काय झालं? बाबा माळ घातली म्हणजे काय झालं? तुम्ही तुमचं नाहीये. तुमचं आडनाव काय? तापसकर आडनाव नाही, बाबा हे तुमचं नाव झालं. आता तुम्हाला अधिकारच नाहीये तुम्हाला जीवन जगण्याचा, तुम्ही त्या नावानं. तुम्ही सोम्या गोगाटमध्ये म्हणजे कोणच तुम्ही नाहीये, तुम्ही बाबांचेच आहात फक्त. हीच जाणीव तुमच्या देहात झाली पाहिजे. रक्ष रक्ष परमेश्वर आहात म्हणजे रुद्राक्ष. नातं कामच करत नाही तिथं कुठलं. या पुढे तुम्ही वाक्य सांगू, स्त्री पुरुष सुद्धा नातं नाही, बायको पण तुमची नाही, नवरा पण तुमचा नाही. मग काय आहे? तुम्ही फक्त आता कर्तव्य करताय, सात आहात म्हणून. मालक बाबा किती मोठी अवस्था आहे बघा. ती जगायची अवस्था, भोगायची, जगायची. कर्म नाही, कर्म नकोच आपल्याला. शिवावस्था, कर्म नको आहे आपल्याला. बघा ना, हा पॉइंट आहे, ही अवस्था झाली. तुम्ही हे तयार केली, कर्म तयार झालं. हे कर्म झालं 360 अंश परत बघा काहीच. कर्म तयार झाली, देणं घेऊन सुरू होतं. हे द्यायचं ते घ्यायचं सुरू झालं, देणं घ्यायचं. हा पॉइंट आहे फक्त, इथं अवस्था तयार झाली, इथं काहीच नाहीये. अवस्थेत कर्म नाहीये. इथं जायचंय आपल्याला. जीव शिव बिंदुरे जन्मवरण. याच्या अगोदर आत्मसाक्षात्कार आहे. हे घातलंय फक्त, आता सांगितलंय मी तुझ्या आता व्हायला निघाले बरं का, तुम्हाला जवळ कर. तू तुझा व्हायला निघाले बरं का, तुम्हाला जवळ कर. हे सांगण्याची खून आहे, खून मांडली दत्ता. रुद्राक्ष घातलं की लाडी तुम्हाला आत्मसाक्षात्कार नाही होणार. 12 वर्षाचा काळ आहे तुमचा. 12 वर्षात तुम्हाला आत्मसाक्षात्कार झाला पाहिजे. जगाचा तुमचा काही संबंध नाही. कोण जग? तुमचं शिव हेच जग. बाबा हे तुमचं जग.
आई बाबा, बाप बाबा, बहीण बाबा, सगळे बाबा तुमचे, नातं दुसरं काहीच नाही. अशी अवस्था आतून तयार झाली पाहिजे. आत्मसाक्षात्कार. काय करेल? शिवावस्था. ती अवस्था तुम्ही म्हणणार नाही लग्नाला जाऊ का, फंक्शनला जाऊ का. शिवावस्था. निश्चिंत, शांत, आनंदी. निश्चिंत, शांत आणि आनंदी. दुःखी बिलकुल नाही. दुःख ही अवस्था येतच नाही त्यात. शिवावस्थेत दुःख येतच नाही. मर गए मारने वाले, कट गए काटने वाले, हो गए परेशान करने वाले. काय सांगितलं? मर गए मारने वाले, कट गए काटने वाले, हो गए परेशान करने वाले. तुम्ही निश्चिंत, अपरंपार सुख, अपरंपार शांतता, अपरंपार आनंद. मिळाला तरी आनंद, नाही मिळाला तरी आनंद, है ना. समाधानाची उच्च अवस्था. याच्यानंतर घर सापडते. काय सापडते? घर. तुम्ही आता पेईंग गेस्ट आहात प्रत्येकाच्या घरात. तुमचं घर नाही येते. तुम्ही कोण आहात? पेईंग गेस्ट आहात. तुमचं इथं घर आहे. तुम्हाला कुठलीही वासना अडवू शकत नाही. तुम्ही कुठल्याही मोहात अडकू शकत नाही. तुम्हाला कोणीही ओढू शकत नाही. ही ती अवस्था, शिवावस्था. किती उच्च अवस्था आहे बघा. तुम्ही प्रत्येक कृती जी कराल ना ती ईश्वराला धरूनच असेल त्यावेळेस. कर्माधरून कुठली तुमची कृती नसेल त्यावेळेस. अति उच्च अवस्था. तुम्ही श्वास सुद्धा घेताना तो शिव म्हणला तर श्वास घेणार तुम्ही. ती अवस्था. आता ऑक्सिजन लावला तर श्वास, अशी अवस्था नाही म्हणा. पंतांचं वाक्य बिंदू जन्ममरण शिवावस्थेमध्ये. बिंदूले जन्ममरण. गुरुना कारण सांगायची नाहीत. पेट्रोल नव्हतं गाडीतून आलो नाही, नाही चालणार. फिरायला गेलो म्हणून आलो नाही, नाही चालणार. पोटात दुखायला अधिकारच नाही त्यावेळेस. पोट तुमचं नाहीये, शरीर तुमचं नाहीये. पूर्ण कॉस्मिक सगळं. किती वर्षावस्था ही? 12 वर्ष. आपण वाटतं हार्डली 2 वर्ष झाली. आता महाश्वेता सुरू केली त्याला, अगोदर नव्हतं. गॅलेक्सी तयार केली तर 2 वर्ष झाले. 2-3 वर्ष. दुपारी तुम्ही जेव्हा ते बघाल ब्रह्मांड जोडले सगळे, जोड खोल मस्तपैकी आनंद दाखवतो. मग शोधा आपण तिथं कुठे येतात सर्कलमध्ये. तिथं दादानी काय केलं? शक्तीपीठ स्थापन केलं वर. है ना. तुम्ही जेव्हा ती साधना शिकाल, तुम्ही जेव्हा ती उपासना कराल ना, तुम्हाला सगळं जग नथिंग वाटेल. काय वाटणार नाही. तिथं काय हाडं मौसम कचरा बाकी काही नाही येत. हाडं मौसम कचरा ही गोष्टी आहेत. काय गोष्टी तीन आहेत? हाडं, मांस आणि कचरा, फिश. त्यातलं बाहेर पडायचं. चैतन्य काय मिळणार? शाश्वत चैतन्य.
सौंदर्य वर्ण तुझी पावडर. काय सांगितलं? आतून येतं सौंदर्य वर्ण तुझी पावडर. प्राप्त काय करायचं? चैतन्य. तुम्ही कितीही जरी अभ्यास केला तरी मेंदू तुमचा जास्त स्टोअर करू शकत नाही. विस्मरण दागिना. काय सांगितलं? पण तुम्ही कॉस्मिक जर घेतलं तर ग्रंथाच्या ग्रंथ मुखोद्गत करा. पाठ नाही, मुखोद्गत. मेंदूची हायर कॅपॅसिटी तयार होईल. हायर कॅपॅसिटी. म्हणून मी कधी पुस्तक वाचत नाही. काय सांगितलं? मी कुठलं पुस्तक कधी वाचलं नाही असता काय? मी कुठला ग्रंथ कधी वाचला नाही असता काय? मला वाचायला बिलकुल आवडत नाही. मला माणसाला वाचवायला आवडतं. काय नाही. कुणीतरी लिहिलेली बुद्धी मी कधी वाचत नाही. आईन्स्टाईन काय म्हणतो, न्यूटन काय म्हणतो, काही येणार नाही आपल्याला. आपण न्यूटन म्हणायचं. एक्सपेरिमेंट आपण करायची स्वतः. माझी भक्ती माझे अनुभव आहेत. किती ग्रंथ तयार होतील? प्रत्येक 1000 अनुभव दिले. किती ग्रंथ तयार होतील? तुमच्याकडे पानं तुम्ही पडतील ग्रंथ तयार होतील. आणि सगळे जिवंत अनुभव आहेत. ज्याने अनुभव लिहिले ते स्वतः अनुभव घेऊन त्यांनी लिहिलेत. पण माझे प्रत्येकाचे अनुभव वेगळे आहेत. प्रत्येकाचे अनुभव वेगळे जेव्हा तयार होतात ना तेव्हा ग्रंथ नाही तयार होतो. वेद तयार होतो. वेद. वेद म्हणायचे. म्हणजे सर्व मागाले मंत्र जो आहे एक मंत्र झाला. एक ऋचा झाली. एक ऋचा. तो एक मंत्र तयार झाला. ओम आय एम ह्रीम क्लीम एक मंत्र एक ऋचा तयार झाली. अशी 720 ऋचा आहेत. 720 मंत्र तयार झाले. एक ऋचा 720 मंत्र 720 ऋचा. 720 ऋचा सिद्ध करणारा माणूस पाहिजे ना जन्माला यायला. आता समजा ओम नम शिवाय शब्द आहे. ओम नम शिवाय. ओम काढून टाकला. नम शिवाय पंचाक्षरी शब्द आला. 5 कोटी मंत्र झाला पाहिजे पहिल्यांदा. 5 कोटी कशा म्हणायचं? 5 कोटी मंत्रानंतर तो ओम नम सिद्ध होईल. माणूस पाहिजे सिद्ध करायला का नाही? हाडे ते बाहेरची सगळी बुबळ तिलाच. म्हणणं सोपं आहे, करणं अवघड आहे. शिवाच्या नदी लागायचं नाही. नम शिवाय नदी लागायचं नाही. का लागायचं नाही? तारक मंत्र आहे. शेवटचा मंत्र आहे. एवढं तरी पाप शिल्लक राहिलं ना तुम्हाला संपवून टाकलं. तुम्हाला काय सांगितलं? तुमच्या देहात एवढं तरी पाप शिल्लक राहिलं आणि तो मंत्र तुम्ही धारण करायला घेतला तर तो पहिला तुमचा अंत करत. ते दुधारी शस्त्र आहे. गुरुमंत्र आपण ठीक आहे म्हणून तुम्हाला काय दिलं? गुरुमंत्र दिला. ओम श्री साईनाथ आहे. ओम श्री कुठामध्ये दिला? ओम श्रीपादनाथांमध्ये दिला. ओम काय दिला नाही? तुम्ही चुका करताय. त्या मंत्रात चूक चालत नाही. तुम्ही नाव ऐकलं असेल ना ती काय कुठली ती कोणतीही सगळ्या ज्ञान देणारी